हॅलो स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचे रवी क्लासेस या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आय होप तुम्ही सर्व उत्तमच असाल. आज आपण 10वीचा गणित भाग 2 मधला समीकरण 1.3 बघणार आहोत. चला तर मग. इथं काय दिलेले आहे? प्रश्न क्रमांक 5. हा समलंब चौकोन आहे. समलंब चौकोनामध्ये काय दिलेले आहे? त्रिकोण पी क्यू, नावच नाही दिले, पी क्यू आर आणि एस हा आहे छेदनबिंदू ए. समलंब चौकोन पी क्यू आर एस मध्ये त्यांनी दिले बाजू पी क्यू ही समांतर आहे बाजू एस आर ला. बाजू पी क्यू आणि एस आर ह्या पॅरलल लाईन्स आहेत. ए आर ची किंमत दिलेली आहे 5p. ए आर कुठे गेला? ए आर ची किंमत दिलेली आहे 5 वेळा एपी. या एपीच्या 5 पट आहे ए आर. आणि एएस ची किंमत सुद्धा किती दिलेली आहे? 5 वेळा ए क्यू. तर आपल्याला काय सिद्ध करायचं आहे? एस आर सुद्धा पीक्यूच्या 5 पट आहे हे दाखवायचं आहे, सिद्ध करायचं आहे. मग दिलेल्या गोष्टी लिहूया. चौकोन पी क्यू आर एस हा कसा आहे? समलंब चौकोन आहे. त्यामुळे त्यांनी काय दिलाय? बाजू पी क्यू ही समांतर आहे, पॅरलल आहे बाजू एस आर ला. पी क्यू आणि एस आर एकमेकांना समांतर आहेत. त्यामुळे काय होतंय? आपण काय म्हणू शकतो? विक्रम कोण तयार होऊ शकतो का? आणि एस क्यू ही त्यांची छेदिका आहे. एस क्यू ही छेदिका जर पकडली तर कोण पी क्यू एस एकरूप कोण आर एस क्यू होऊ शकतं, कारण की दोन्ही समांतर रेषा आहेत आणि त्यांचा छेदिका एस क्यू पकडल्यावर जो होणारा विक्रम कोण दोन्ही आहेत ते एकरूप असतात. त्यांची छेदिका एस क्यू मानू. जर छेदिका एस क्यू मानली तर जर दोन कोण तयार होतात, म्हणून आपण काय लिहू शकतो? म्हणून कोण पी क्यू एस एकरूप कोण आर एस क्यू. कारण काय आहे? विक्रम कोण एकमेकांना एकरूप असतात, एकमेकांचे एकरूप असतात. म्हणून पी क्यू एस च्या ऐवजी पी क्यू ए असं लिहू शकते. म्हणून पी क्यू ए एकरूप कोण आर एस ए असं म्हणू शकतो. कारण काय द्यायचंय? दरम्यानता लिहूया. एस ए क्यू किंवा क्यू एस ए हे दरम्यानता आहे. त्यामुळे आपण पी क्यू एस च्या ऐवजी पी क्यू ए घेतलं तरी चालेल आणि आर एस क्यू च्या ऐवजी आर एस ए घेतलं तरी चालेल. हे आहे पहिलं समीकरण. आता आपण दोन त्रिकोण पकडूया. हे पहिल्यांदा एकरूप दाखवलं विक्रम कोण कसोटीनुसार. आता त्रिकोण पी क्यू ए व त्रिकोण आर एस ए मध्ये समीकरण 1 नुसार काय लिहू शकते? कोण पी क्यू ए एकरूप आहे कोण आर एस ए. कारण काय लिहिले? समीकरण 1 नुसार आपण लिहिले ते. आणि कोण पी ए क्यू एकरूप कोण आर ए एस. विरुद्ध कोण आहेत? हे दोन्ही कोण कसे आहेत? एकमेकांना विरुद्ध कोण एकमेकांना एकरूप असतात. दोन्ही कोण विरुद्ध, परस्पर विरोधी विरुद्ध कोण असल्यामुळे ते एकरूप येतील.
आता कोको कसोटीनुसार दोन्ही त्रिकोण कसे येतील? एकरूप येतील. म्हणून कोको कसोटीनुसार काय लिहू शकते? त्रिकोण PQA हा पहिला त्रिकोण व त्रिकोण RSA हे दोन्ही त्रिकोण कसे येतील? एकमेकांना समरूप येतील. त्रिकोण PQA समरूप त्रिकोण RSA. समरूपता दर्शवली. आता समरूप त्रिकोणांच्या बाजू कशा असतात? प्रमाणात विभागतात परस्परांना. म्हणून समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू परस्परांना प्रमाणात विभागतात. मग काय लिहू मी? PQ छेद SR, PQ छेद SR बरोबर PA छेद AR. किंवा AP छेद AR बरोबर AS छेद AQ. आता आपल्याला काय सांगितलेले आहे? SR ची किंमत PQच्या 5 पट आहे असं दाखवायचं आहे. आता आपल्याला दिले काय त्यांनी? AS ची किंमत समजा आपण हे ह्याच्याऐवजी PQ छेद SR बरोबर AR ची किंमत किती आहे? AP छेद AR ची किंमत त्यांनी किती दिलेली आहे? 5 वेळा AP. PQ ही लहान त्रिकोणाची बाजू आहे. SR ही लहान त्रिकोणाची बाजू आहे. AP ही लहान त्रिकोणाची बाजू आहे. AR ही मोठ्या त्रिकोणाची बाजू आहे. PQ ही लहान त्रिकोणाची बाजू आहे. SR ही मोठ्या त्रिकोणाची बाजू आहे. AP ही लहान त्रिकोणाची बाजू आहे. AR ही मोठ्या त्रिकोणाची बाजू आहे. आता आपल्याला लहान त्रिकोणाची बाजू लिहायचे AS. AS ही लहान त्रिकोणाची आहे का? नाही. मोठ्या त्रिकोणाची म्हणजे लहान त्रिकोणाची काय येणार? AQ वर येणार आणि AS ही खाली येणार. AQ छेद AS, PQ छेद SR ते लिहिलेच आहे. AP छेद AR ची किंमत किती आहे? 5 वेळा येते. मग इथे लिहिलं 5 वेळा येते. आता AQ छेद AS ची किंमत किती दिलेली आहे? AS बरोबर 5 वेळा AQ. आता कॉमन आहे ते जाणार. AQ गेलं, राहिले काय? इथलं पण AP गेलं, राहिलं काय? 1/5 1/5. म्हणून PQ छेद SR बरोबर काय आलं? 1/5. आता 5 गुणिले आहे, भागिले आहे. इकडे आल्यावर काय होणार? गुणिले होणार. म्हणून 5 वेळा PQ बरोबर SR भागिले आहे. इकडे आल्यावर काय होणार? बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला गेल्यावर काय होणार? गुणिले होणार. मग SR बरोबर 5 वेळा PQ. तेच पाहिजे होतं का आपल्याला? तेच पाहिजे होतं. ही किंमत समजली तुम्हाला? प्रश्न क्रमांक 5 समजला? समलंब चौकोन होता. त्याच्यातल्या समलंब चौकोनाच्या 2 बाजू PQ आणि SR समांतर दाखवलेल्या होत्या. म्हणजे समांतरच असतात त्या. त्यामुळं आपण काय केला? व्युत्क्रम कोन एकरूप दाखवून ठेवले आणि मग 2 त्रिकोण पकडले. 2 त्रिकोणांच्या एक व्युत्क्रम कोनांची जोडी आणि एक विरुद्ध कोनांची जोडी एकरूप असल्यामुळे कोको कसोटीनुसार ते दोन्ही त्रिकोण कसे झाले? समरूप झाले. एकरूप नाही. कोको कसोटीनुसार दोन्ही त्रिकोण समरूप झाले. समरूप झाल्यानंतर आपण काय घेतला? त्रिकोण PQRS कसं दाखवलेला आहे? समरूप त्रिकोण. त्रिकोण PQRS हा समलंब चौकोन दाखवलेले आहे. समलंब चौकोनाच्या दोन बाजू समांतर समांतरलेल्या असतात. त्यांनी इथं दाखवलं, लिहून पण दिलंय. लिहून नसतं दिला तरी पण आपण समांतर घेतलं असतं, कारण की समलंब चौकोनाच्या 2 बाजू समांतर असतात. समांतर दाखवलेले असल्यामुळे आपण व्युत्क्रम कोनांची एक जोडी एकरूप दाखवली व दोन त्रिकोण तयार झाले. PQA आणि दुसरा त्रिकोण आहे RSA. हे दोन्ही त्रिकोण, त्या दोन्ही त्रिकोणांमध्ये एक जोडी व्युत्क्रम कोनांची, एक जोडी विरुद्ध कोनांची एकरूप दाखवून ते दोन्ही त्रिकोण आपण कसे दाखवले?
समरूप दाखवले. समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू कशा असतात? प्रमाणात विभागतात एकमेकांना. मग त्यानुसार आपण तिन्ही बाजू प्रमाणात दाखवल्या, त्यांनी दिलेल्या किमती भरल्या बाकीच्या बाजूंमध्ये आणि त्यानुसार आपल्याला किंमत आली 1/5. मग PQ छेद SR बरोबर 1/5. त्यामुळे मग तिसरी बाजू सुद्धा 5 पटीनंच येणार आहे. छोट्या त्रिकोणाच्या कम्पेअर मध्ये मोठ्या त्रिकोणाची बाजू 5 पटीने येणार आहे, म्हणून SR बरोबर 5 पटीनं PQ. हेच उत्तर होतं आणि हे आपल्याला मिळालेलं आहे. आता प्रश्न क्रमांक 6 बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 5 समजला. आता 6 कडे वळूया. आता इथं काय आहे? चौकोन ABCD आणि D हा कसा दाखवलाय? समलंब चौकोन दाखवलेला आहे. त्याच्यामध्ये बाजू AB आणि बाजू DC एकमेकांना समांतर दाखवलेले आहेत. कर्ण AC हे दोन्ही कर्ण एकमेकांना O बिंदूमध्ये छेदतात. दिलेलं काय आहे? AB ची किंमत दिलेली आहे 20. AB ची किंमत दिलेली आहे 20. DC ची किंमत दिलेली आहे 6. OB ची किंमत किती दिलेली आहे? OB ची किंमत दिलेली आहे 15. तर OD बरोबर किती? OD ची किंमत काढायची आहे आपल्याला. पाचव्या गणितासारखाच आहे हा सुद्धा. दिलेलं काय आहे? समलंब चौकोन ABCD मध्ये AB ही समांतर आहे CD ला व BD हा कर्ण आहे. BD हा कर्ण आहे असं मानलं, म्हणजे कर्ण आहेच. त्यामुळं इथं जे होणारे कोन असतील ते कसे असतील? विक्रम कोन, परस्परांचे एकरूप कोन आहेत. म्हणून मी काय लिहिते? कोन CDO CDB एकरूप कोन ABD. रीजन क्या आहे? विक्रम कोन एकरूप असतात. आता कोन CDB च्या ऐवजी CDO लिहू शकते मी. CDO ABO असंही लिहू शकते. ABO कारण BOD ही त्यांची काय आहे? हे पहिलं मिळालं आपल्याला, हे समीकरण क्रमांक 1. आता 2 त्रिकोण पकडूया, कारण कर्ण BD व कर्ण AC हे परस्परांना O बिंदूमध्ये छेदतात. त्यामुळे इथं एक त्रिकोण तयार होतं आणि इथे एक त्रिकोण तयार होतं. त्रिकोण COD दिलं का? त्यांनी काय नाही दिलेलं आहे, बघूया आपण तेच. त्रिकोण COD व त्रिकोण AOB मध्ये. आता त्रिकोण COD व त्रिकोण AOB मध्ये कोन CDO एकरूप कोन ABO कशावरून? समीकरण 1 नुसार. पहिला लिहिला कोन COD एकरूप कोन AOB. परस्पर विरुद्ध कोन एकमेकांना एकरूप असतात. परस्पर विरुद्ध कोन म्हणून कुठल्या कसोटीनुसार? कोको कसोटीनुसार. कोको हा त्रिकोण आणि हा त्रिकोण दोन्ही त्रिकोण एकरूप येतील. त्रिकोण COD एकरूप नाही, समरूप येतील. त्रिकोण COD व त्रिकोण AOB हे समरूप आहेत.
समरूप त्रिकोण दाखवले. आता तेच समरूप इथं जे वापरले ते समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू परस्परांना प्रमाणात विभागतात. म्हणून समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू परस्परांना प्रमाणात विभागतात. त्यामुळे मी काय लिहू शकते, CD छेद AB आणि OB छेद OD. त्यामुळे मी काय लिहू शकते, CD छेद AB बरोबर OD छेद OB. CD ची किंमत किती आहे, 6. AB ची किंमत आहे 20. म्हणजेच 6 छेद 20 बरोबर OD ची किंमत माहित नाही. OB ची किंमत आहे 15. 15 भागिले आहे इकडे आल्यावर गुणिले होणार आहे. मग काय येणार, 15 गुणिले 6 छेद 20 बरोबर OD. आता भागायचे आहे. दोन्ही संख्या 15 आणि 20 कोणाच्या पाड्यात येतात, ती 5च्या पाड्यात येतात. 5 त्रिक 15, 5 चोक 20. आता 6 आणि 4ला एका संख्येने भाग जाते, 2ने भाग जाते. 2 2 4, 2 त्रिक 6, 3 त्रिक 9 छेद 3 त्रिक 9 छेद 2 बरोबर OD. आता 9ला 2ने भाग जातो का, इथं करूया. 2ने 9ला भाग जाते. 2 चोक 8, 9तून 8 गेले, राहिला 1. आता इथं कुठलीच संख्या नाही म्हणून 0 घेतला. 0 घेतल्यावर इथं पॉईंट येणार. 2 पंचे 10. काय उत्तराला ODची किंमत आली 4.5. OD बरोबर 4.5. प्रश्न क्रमांक 6 समजला असेल. प्रश्न क्रमांक 6 आणि प्रश्न क्रमांक 5 सेम आहे, तसंच आहे, फक्त याच्यामध्ये ऍक्च्युअल किंमत शोधायला सांगितली होती. प्रश्न क्रमांक 7 काय आहे, चौकोन दिला आपल्याला. चौकोन ABCD, चौकोन ABCD हा कसा दिलेला आहे, समांतर भुज चौकोन दिलेला आहे. TE. चौकोन ABCD हा कसा आहे, समांतर भुज चौकोन आहे. बाजू BC वर E हा बिंदू, हा एक बिंदू आहे. रेषा DE ही किरण AB ला बिंदू T मध्ये छेदते. तर आपल्याला काय दाखवायचं आहे, DE गुणिले BE बरोबर CE गुणिले TE असं दाखवायचंय. हे गुणिले हे गुणिले हे असं दाखवायचं. त्यामुळं बघूया काय करायचंय ते. चौकोन ABCD हा कसा आहे, समलंब चौकोन आहे. एवढंच दिलंय त्यांनी त्या चौकोनाबद्दल. त्यामुळे समलंब चौकोनाच्या समोरासमोरील रेषा परस्परांना समांतर असतात. त्यामुळे मी काय लिहू शकते, रेषा AB ही समांतर आहे रेषा BC ला किंवा CD ला. म्हणून समलंब चौकोनाच्या
समोरासमोरील बाजू परस्परांना समांतर असतात. परस्परांना समांतर असतात त्यामुळे मी काय लिहू शकते, ए बी समांतर DC. म्हणून ए बी समांतर DC असं लिहू शकते. ओके, जर ए बी समांतर आहे तर ए बी हा किरण वाढवत गेलेला आहोत आपण, बरोबर. त्यामुळे मी काय लिहू शकते, म्हणून ए बी किरण वाढवत गेलेले आहोत म्हणून मी काय लिहू शकते, ए बी च्या ऐवजी ए टी असं लिहू शकते मी. समांतर DC. मग आता मी काय लिहू शकते आता, आणि व ह्या दोन्ही समांतर दिलेल्या आहेत व टी डी किंवा डी टी ही त्यांची काय आहे, समांतर रेषांची छेदिका मानू. व टी डी ही त्यांची काय आहे, छेदिका. म्हणून कुठला कोण तयार होतो रे, झेड आकार तयार होतो. झेड आकार म्हणजेच काय, व्युत्क्रम कोन. म्हणून मी काय लिहू शकते, कोन ए टी डी, कोन ए टी डी एकरूप कोन सी डी टी, सी डी टी. आता कोण ए टी डी च्या ऐवजी कोण बी टी ई असं सुद्धा लिहू शकते. दॅट इज ए टी डी च्या ऐवजी कोण काय लिहू शकते, कोण बी टी ई, कोण बी टी ई एकरूप कोण सी डी टी च्या ऐवजी सी डी ई असंही लिहू शकते. कोण सी डी ई असे लिहू. हे समीकरण क्रमांक 1. हे कोण कसे आहेत, विक्रम कोण, परस्पर विक्रम कोण आहेत त्यामुळे ते एकरूप असतात. कोण बी टी ई एकरूप कोण सी डी ई हे विक्रम कोण एकरूप दाखवलेले आहेत. आता दोन त्रिकोण घेऊया. त्रिकोण बी टी ई व त्रिकोण सी डी ई मध्ये. त्रिकोण बी टी वर लिहिते. त्रिकोण बी टी ई व त्रिकोण सी डी ई मध्ये. सी डी ई मध्ये आता दोन त्रिकोण बी टी ई व त्रिकोण सी डी ई या दोन्ही त्रिकोणांमध्ये समीकरण 1 काय लिहिलेलं आहे, कोण बी टी ई एकरूप कोण सी डी ई. कोण बी टी ई एकरूप कोण सी डी ई कशानुसार, समीकरण 1 नुसार आपण असं लिहिलं. आता कोण बीईटी एकरूप कोण सीईडी हे दोन्ही कोण सुद्धा परस्पर विरुद्ध कोण सुद्धा एकरूप असतील. कोण बीईटी एकरूप कोण सीईडी. कारण काय देऊ, परस्पर विरुद्ध कोण. मग आता कुठली कसोटी, कोको कसोटीनुसार. म्हणून कोको कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण कसे येतील, एकरूप येतील. त्रिकोण समरूप येतील. कोको कसोटीनुसार त्रिकोण बीटीई हा समरूप असेल त्रिकोण सीडीई ला. समरूप दाखवलेले आहेत. आता आपण काय लिहू शकतो, समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात विभागतात. समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू कशा असतात, प्रमाणात विभागतात. प्रमाणात विभागतात. त्यानुसार मग आपण काय लिहू शकतो, बाजू बीई छेद बाजू सीई बरोबर बाजू टीई छेद बाजू डीई
ओके. बीई छेद सीई, ह्या त्रिकोणाची टीई घेतली तर या त्रिकोणाची काय येणार, डीई येणार. मग आता हा छेद आहे भागिलेचं इकडं रूपांतर काय होणार, गुणिलेमध्ये होणार. म्हणून इथं काय येणार, डीई गुणिले बीई बरोबर छेद या साईडला गेल्यावर काय होणार, भागिले इकडं बरोबर चिन्ह ते दुसऱ्या बाजूला गेल्यावर होणार गुणिले सीए गुणिले सीई गुणिले टीई. हेच आपलं उत्तर होतं का, हेच आपलं उत्तर हवं होतं. हे सिद्ध झालं. समीकरण क्रमांक 7 समजलं. समीकरण क्रमांक 7 समजलं असेल. प्रश्न क्रमांक 7 तुम्हाला समजला असेल. आता प्रश्न क्रमांक 8 बघूया. दोनच प्रश्न राहिलेले आहेत शेवटचे. इथपर्यंत तुम्हाला समजलं, सोपं आहे, छोटे छोटे आहे. फक्त व्यवस्थित केअरफुली बघायला लागते की कुठली कसोटी कुठे लावायची आहे. ते एकदा आलं की बाकी सगळे गणित सोपे वाटतात. प्रश्न क्रमांक 8 मध्ये आकृती दिलेली आहे त्यांनी. ए बी सी डी आणि पी. ए बी सी डी आणि पी. आकृतीमध्ये काय दिलंय, रेख एसी व रेख बीडी या परस्परांना, या दोन्ही रेषा परस्परांना बिंदू पी मध्ये छेदतात. एपी छेद सीपी व बीपी छेद डीपी असं दिलेलं आहे. तर आपल्याला काय सिद्ध करायचं आहे, दोन्ही त्रिकोण समरूप आहेत हे दाखवायचं आहे. दिलंय काय त्यांनी, त्रिकोण एबीपी व त्रिकोण सीडीपी मध्ये त्यांनी दिलेलं काय आहे, एपी छेद सीपी बरोबर बीपी छेद डीपी. कारण काय आहे, पक्ष. दोन बाजू परस्परांना प्रमाणात विभागतात, दोन संगत बाजू एकमेकांना प्रमाणात विभागतात. हे पहिल्यांदा दिले म्हणजे बाबा झालेला आहे, बाबा कसोटी झालेली, पण बाबा कसोटी नसते ना आपल्याला, बाबा बा असू शकते. मग आपण काय करू शकतो, एपी इथं आहे, सीपी इथं आहे, डीपी कुठं आहे इथं, आणि डीपी कुठं आहे इथं. मग या दोन्ही बाजूंनी कव्हर केलेला कोण कुठला आहे, पी. एपी बी आणि डीपी सी हे दोन्ही कोण एकरूप असू शकतात. कशानुसार, कारण की ते विरुद्ध कोण आहेत. म्हणून कोण एपी बी एकरूप कोण डीपीसी. कारण काय लिहू शकतो, विरुद्ध कोण, परस्पर विरुद्ध कोण. दोन बाजू प्रमाणात विभागतात व त्या दोन्ही बाजूंनी जो एक्वायर केलेला आहे, जो दोन्ही बाजूंनी तयार केलेला कोण आहे, तो कोण सुद्धा एकमेकांना एकरूप आहे. त्यामुळं आपण काय म्हणू शकतो, हे दोन्ही त्रिकोण बा कसोटीनुसार समरूप आहेत. म्हणून कुठली कसोटी, बाजू कसोटीनुसार त्रिकोण, तेच दाखवायला सांगितले त्यांनी. त्रिकोण ए बी पी समरूप त्रिकोण सी डी पी. समजलं, एकदम एका ओळीतलाच आन्सर आहे. त्यांनी दिलेलं होतं, फक्त ही ओळ आपण लिहिले. बाकोबा दोन बाजू प्रमाणात विभागत असतील तर त्यांनी तयार केलेला कोण सुद्धा एकरूप असेल दुसऱ्या त्रिकोणाच्या कोणासोबत, तर ते बाकोबा कसोटीनुसार दोन्ही त्रिकोण समरूप असतात. आणि इथं हे सिद्ध होते. प्रश्न क्रमांक 8 समजला, छोटा आहे, सर्वात छोटा प्रश्न 8च असेल. आता आपण प्रश्न क्रमांक 9 बघू.
ए बी सी डी. ओके, त्रिकोण ए बी सी मध्ये त्यांनी काय दिलंय, त्रिकोण ए बी सी मध्ये बाजू BC वर, ह्या बाजू BC वर डी हा असा बिंदू आहे की कोण BAC व कोण ADC हे कसे आहेत, एकरूप आहेत. तर आपल्याला काय सिद्ध करायचं आहे, CA चा वर्ग बरोबर CB गुणिले CD. आता हे छोटे छोटे त्रिकोण काढूया आपण. समजा हा त्रिकोण हा एक त्रिकोण आहे आणि हा दुसरा त्रिकोण दाखवलाय त्यांनी. ए आणि डी त्रिकोण, ए आणि डी समान दाखवलेत, एकरूप दाखवलेत त्यांनी. आणि सी हा कॉमन आहे दोघांसाठी, सी हा कॉमन आहे. मग इथं काय आहे, बी. मग या बाजूला काय येणार, या छोट्या त्रिकोणाचा ए येणार. समजलं, दोन्ही त्रिकोण कसे असतील, ABC DAC असे दोन त्रिकोण असतील. हे एका त्रिकोणाचे दोन त्रिकोण सेपरेट केलेले आहेत, त्यानुसार मग आपल्याला सोपं जाणार आहे. त्यांनी ABAC व ADC हे दोन्ही कोण एकरूप दाखवलेले आहेत आणि कोण ए तर सामायिक कोण आहे, तो तर एकरूपच असणार आहे. त्यानुसार दोन्ही त्रिकोण समरूप दाखवू. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात विभागतात. ते दाखवल्यानंतर मग प्रमाणात दाखवू आणि मग उरलेलं उत्तर आपल्याला येईल. मग त्रिकोणामध्ये आकृतीमध्ये कोण BAC हा एकरूप दाखवला आहे कोण ADC ला, हा त्यांनी दिलेलाच आहे. मग आता त्रिकोण ABC व ABC व त्रिकोण DAC मध्ये, त्रिकोण DAC मध्ये या दोन्ही त्रिकोणांमध्ये काय दिलाय, कोण BAC एकरूप कोण ADC. कारण काय लिहूया, पक्ष. कोण ACB एकरूप कोण काय दाखवू शकतो, DCA. कारण काय आहे, दोघांचाही कोण हा C सामायिक आहे म्हणून तो एकरूप असणार आहे. सामायिक कोण म्हणून कोको कसोटीनुसार आपण काय म्हणू शकतो, दोन्ही त्रिकोण समरूप आहेत. त्रिकोण ABC हा समरूप असेल त्रिकोण DAC ला. दोन्ही त्रिकोण समरूप आहेत, मग समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात विभागतात. मग मी काय लिहू शकते, BC छेद ह्या त्रिकोणाची बाजू BC घेतली तर दुसऱ्या त्रिकोणाची बाजू काय होणार, घ्यायला लागेल CA बरोबर AC छेद CD. ह्या त्रिकोणाची BC बाजू घेतली तर आपण बरोबर AB छेद D. ओके, कारण काय आहे, प्रत्येक ह्या त्रिकोणाच्या समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू काय करतात, प्रमाणात विभागतात. मग आता ही बाजू मी सोडली, ह्या दोन बाजूंबद्दल बोलूया आपण. म्हणून BC छेद CA बरोबर AC चा मी CA लिहू शकते CA छेद CD. आता BC CA इथं भागिले आहे, इकडे आल्यावर काय होणार, गुणिले होणार, म्हणजे CA गुणिले CA गुणिले CA. BC CD इथं भागिले, इकडे आल्यावर काय होणार,
गुणिले होणार BC गुणिले CD. CA गुणिले CA म्हणजे CA चा वर्ग, म्हणून इथं लिहू शकते मी CA चा वर्ग बरोबर BC ला मी काय लिहू शकते, CB सुद्धा लिहू शकते. CD गुणिले CB, CD नाही CB गुणिले CD. हेच आपलं साध्य होतं आणि हे साध्य सिद्ध झालंय. त्रिकोण दिला होता, त्यात एका त्रिकोणामध्ये 2 त्रिकोण होते, तर दोन्ही त्रिकोण आपण सेपरेट केले पहिल्यांदा आणि त्यानुसार मग ते समरूप दाखवले. समरूप त्रिकोणांच्या मग संगत बाजू प्रमाणात विभागतात. प्रमाणात विभागल्या एक बाजू आपण ही प्रमाणात विभागलेली बाजू बाजूला ठेवली. दोन बाजूंचा विचार केल्यानंतर आपल्याला हवा तो उत्तर मिळतो. सराव संच 1.3 कंप्लीट झालेला आहे, पूर्ण झालेला आहे. मला असं वाटते की तुमच्यापर्यंत पोहोचलंय प्रत्येक प्रश्नाचं उत्तर. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दररोज नवीन नवीन गोष्टी शिकत राहा, अभ्यास करत राहा थोडाफार तरी. बाय.